नमस्कार, मी दिनेश ठाकरे, काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचा 10 वर्ष सभापती राहिलो। गेल्या 30 वर्षापासून काटोल नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत 30 वर्षात ज्याही निवडणुकीमध्ये मी भाग घेतला त्या सगळ्या आपण जिंकलेल्या आहे आणि जिंकून दिलेल्या। आता सध्या मी जिल्ह्याचा महामंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचा काम करत आहे। एक उत्तम संघटन शहरात आणि ग्रामीण भागात आम्ही बांधून दाखवलं, त्याचाच परिणाम म्हणून यावेळेस माननीय चरण मोहे 40,000 मताधिक्याने आमदार झाले। यासाठी झाले का या काटोल नगरीनं त्यांना मोठी साथ दिली। स्वच्छता, सुंदर आणि कायापालट करण्याचा त्यांचा जो मानस होता तो आमचा मानस ग्रामीण भागातही पोहोचला पाहिजे आणि विधानसभा स्वच्छ, सुंदर आणि रोजगाराची एक जननी झाली पाहिजे या संकल्पावर आम्ही ही निवडणूक जिंकली। त्या लागलेल्या या काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला आशा होती की यावेळेस ओबीसी रोस्टर आलं तर पुरुषाचं निघल, पण असो माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या संकल्पनेनुसार महिला सशक्तीकरणामध्ये हा मोठा भाग आहे। मोठ्या प्रमाणात यावेळेस महिलांचे आरक्षण निघाले। मी हे म्हणणार नाही भारतीय जनता पक्षाचा महामंत्री म्हणून का माझ्याच इथे तिकीट दिली पाहिजे, परंतु गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आणि मी पाहिलेलं आहे चित्रा ठाकरे यांना की एक हायर एज्युकेशन आहे, डबल MA आहे, BEd आहे, सुशिक्षित महिला म्हणून त्यांचं जे कार्य आहे समाजसेविका म्हणून प्रत्येक फील्डवर संयोजिका असो, जिजाऊ ब्रिगेड असो, आपल्या महिला भगिनी मंडळाचं असो आणि एक सोशल थीमवर त्या काम करतात। तर मी पक्षाकडे म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाची यांना तिकीट मिळावी आणि जेणेकरून जो वसा या काटोल नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचं घराण्याचं जातीपातीचं राजकारण न करता एका चांगल्या सुशिक्षित महिलेला जर आपण दिलं, आम्ही दोघंही मिळून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार मिळून या विधानसभेतले आमदार म्हणून माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजीचं जे विजन आहे या प्रत्येक नगरपालिकेला सुंदर आणि स्वच्छ करण्याचं ते दायित्व आम्हाला द्यावं अशी मी काटोलकरी जनतेला नम्र विनंती